नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीसाठी सुंदर असं एक वाण तयार करून दाखवणार आहे। म्हणजे आपण पोटली बॅग कशी शिवायची हे बघणार आहोत। संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांतीमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम आपण साजरा करत असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाण आपण देत असतो। तर हँडमेड अशी जर वाण आपण दिलं आणि ते खूप सुंदर दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि ज्याला आपण देणार आहे त्यांना सुद्धा खूप छान वाटतं की आपल्याला काहीतरी हँडमेड वस्तू मिळाली आहे। आणि एकदम एक्स्ट्रा उरलेल्या कापडापासून आपल्याला ही पोटली बॅग शिवायची आहे। मी तुम्हाला खणाच्या कापडापासून शिवून दाखवणार आहे, पण तुमच्याकडे एक्स्ट्रा ब्लाऊज पीस मधला वगैरे किंवा एक्स्ट्रा कोणत्याही चांगल्या प्रकारचा कापड असेल तर त्यापासून तुम्ही ही पोटली बॅग शिवू शकता। आणि एकदम सिंपल आणि सुंदर आहे, तिचा लुक सुद्धा एकदम जबरदस्त येतो। माप वगैरे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप पोटली बॅग कशी शिवायची हे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। आणि संक्रांतीसाठी यावेळेस सुंदर स्पेशल असा वाण आपण तयार करणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण पोटली बॅग शिवायला सुरुवात करूया। तर सुंदर अशी पोटली बॅग बनवायला आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काय लागणार आहे ते बघा। तर ही एक मी लेस घेतलेली आहे, गोल्डन कलरची कॉइन्स वाली लेस आहे। तुम्ही इथे मण्यांची लेस सुद्धा वापरू शकता। तर ही एक लेस घेतलेली आहे। त्याच्यानंतर नाडी बनवण्यासाठी ही एक अशी दोरीसारखी लेस आहे, तर ती सुद्धा घेतलेली आहे। आणि हा एक साडीचा पिन घेतलेला आहे। नाडी आपल्याला आतमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे, तर हा एक पिन घेतलेला आहे। त्याच्यानंतर कापड जो आहे तो खणाचा मी कापड घेतलेला आहे। तर कापडाचं माप तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। आणि खणाचा कापड असा पर्पल कलर मध्ये हा खणाचा कापड मी घेतलेला आहे। तर बघा, अस्तर सुद्धा सेम कलरचा अस्तर सुद्धा मी घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला माप सांगते। तर हा अस्तरचा माप आणि जो खणाचा मेन कापड आहे त्याचा माप सेम मी कटिंग करून घेतलेला आहे। तर 10 इंच रुंद आहे आणि 10 इंच लांब आहे असा हा कापड आहे। 10 बाय 10 इंचाचा हा कापड घेतलेला आहे। सेम अस्तर कटिंग करून घेतलेला आहे। हा एक पॅच सेम मापामध्ये घेतलाय आणि हा एक पॅच, म्हणजे 2 अस्तरचे तुकडे आणि 2 खणाचे तुकडे असे 10 बाय 10 इंचामध्ये मी कटिंग करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ही एक अस्तरची मी पट्टी घेतलेली आहे। या पट्टीची जी लांबी आहे ती अंदाजे मी माप तुम्हाला सांगते, 11 इंच लांब आहे आणि 3 इंच रुंद आहे। तर अशी ही पट्टी घेतलेली आहे। 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत, 11 इंच लांब आणि 3 इंच रुंद अशा ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। आणि आता आपण जी पिशवी आहे म्हणजे जी पोटली आहे ती आपण शिवायला सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या अस्तरवरती मेन कापड ठेवून आपल्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही पॅचला अस्तर मेन कापडावरती ठेवून आपल्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। तर सेम मी पहिल्यांदा चौकोनी शिलाई मारून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर बघा, दोन्ही जे पॅच आहेत ते आपले तयार झालेले आहेत। अस्तरला खण जोडून घेतलेला आहे। हा पण पॅच बघा, व्यवस्थित असं चौकोनी शिलाई मारून घेतलेली आहे। आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, जी बाजू खणाची जी डिझाईन आहे ती वरच्या साईडला म्हणजे पोटलीची जी नाडी येणार आहे त्या साईडला आपल्याला ठेवायची आहे। तर खालच्या साईडला ही बघा, अशा पद्धतीने ही जी खालची बाजू आहे, पहिल्यांदा दोन्ही पॅच जे आहेत ते एकावर एक असे ठेवून घ्यायचे व्यवस्थित। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे दोन्ही पॅच। आणि खालच्या साईडला सांगते मी, डिझाईनची जी बाजू आहे ती वरती आहे। या कॉर्नर पासून पुढे 1.5 इंचावरती टिक मार्क करायचं आणि या कॉर्नर पासून पुढे 1.5 इंचावरती
टिक मार्क करायचं. आता हा जो शेप आहे ना तसा राऊंड मध्ये देऊन घ्यायचा. हा असा व्यवस्थित असा राऊंड शेप देऊन घ्यायचा. आणि नंतर हे असं कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलं. त्यानंतर आता जिथून आपण कटिंग केलंय ना त्याला दोन्ही पॅचला वेगवेगळे परत अशी राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची. तर दोन्ही पॅचला मी राऊंड मध्ये शिलाई मारून घेते. तर बघा राऊंड शेप मध्ये अशी शिलाई मारून झाली आहे. दोन्ही पॅचला सेम अशी शिलाई मारून झालेली आहे. आता कोणत्याही एका पॅचवरती एक पॅच साईडला ठेवून घ्यायचा आणि आता एका पॅचवरती जवळजवळ 1.5 इंच, आता ही डिझाईन आहे तर इथे मी 1.5 इंच घेतलंय. हे बघा, तुम्ही 1.25 इंच किंवा 1 इंच सुद्धा घेऊ शकता. 1.5 इंच मार्जिन सोडून हे बघा 1.5 इंचावरती मार्जिन सोडून आपण जी गोल्डन कॉइन वाली जी लेस घेतली आहे ना तर ती लेस आपल्याला लावायची आहे. तुम्ही इथे मण्यांची लेस वगैरे पण वापरू शकता, पण मी इथे गोल्डन कॉइन वाली लेस घेतली आहे. आता जी लेसची जी बाजू आहे ती जी बाहेर पाहिजे आपल्याला ती आतल्या साईडला ठेवून घ्यायची. हे बघा, पहिल्यांदा इथे जे आहे ते असं तिरकं घ्यायचं, तिरकी लेस घ्यायची इथे क्रॉस वरून आणि नंतर अशा पद्धतीने 1.5 इंच सोडून 1.5 इंच या साईडला राहिलं पाहिजे असं सोडून ही लेस आतल्या बाजूने डिझाईन आतल्या बाजूने करत आपण लेस पूर्ण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत लावून घ्यायची आहे. बघा 1.5 इंचाची मार्जिन सोडली आणि ही लेसचे जे कॉइन्स आहेत ते मला बाहेर पाहिजे. जेव्हा रेडी आपली पोटली तयार होणार आहे तेव्हा हे कॉइन्स जे आहेत ते बाहेर पाहिजेत, म्हणून ते आतल्या बाजूला घेतलेत. लेस अशी क्रॉस मध्ये घेतली, इथे क्रॉस मध्ये घेतली आणि 1.5 इंच सोडून म्हणजे पहिल्यांदा हा जो कापड आहे तो एकदम थोडासा बाहेर ठेवायचा आणि लेस आतल्या बाजूला घ्यायची आणि टोटल 1.5 इंच लेस सहित 1.5 इंच कापड बाहेर राहील अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. पूर्ण राऊंड मध्ये या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर पूर्ण मी लेस व्यवस्थित लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. बघा, सुंदर अशी राऊंड शेप मध्ये ही आपली लेस लावून तयार झालेली आहे व्यवस्थित अशी. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय तर दोन्ही पॅचला, हे जे दोन्ही पॅच आहेत त्याला आपल्याला जी अस्तरची जी आपण पट्टी घेतली आहे 3 इंच लांब आणि 11 इंच लांब आणि 3 इंच रुंद अशी जी आपण पट्टी घेतली आहे ती पट्टी आपल्याला 1.5 इंचापेक्षा थोडा जास्त अंतर घेऊन आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची इथे आणि नंतरला तिला उलट करून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही पॅचला आपल्याला सेम करायचंय. 1.5 इंचापेक्षा जास्त मार्जिन घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची आणि नंतर वरून आपल्याला असं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दोन्ही पॅचला मी सेम करते आणि दाखवते. तर बघा, दोन्ही बाजूला पहिल्यांदा वरून ही पट्टी लावली, त्यानंतर दाब शिलाई मारून घेतली आणि दाब शिलाई मारून घेतल्याच्या नंतर हा जो कापड आहे याला मागच्या बाजूला फोल्ड करून म्हणजे अस्तरच्या दिशेने फोल्ड करून एक सिंगल शिलाई मारून घेतली. सेम या पॅचला सुद्धा तसंच केलंय की जी पट्टी आहे ती मागच्या साईडला फोल्ड करून एक शिलाई मारून घेतली. आता आपल्याला काय करायचंय, ही जी वरची पट्टी आहे ना ती आतल्या साईडला अशी टाकून वरून याच्या वरून आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने सेम दोन्ही पॅचला सेम करायचंय. फक्त वरून एक काटाला धरून वरून एक शिलाई मारून घ्यायची आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते.
तर बघा अशा पद्धतीने पट्टी जी आहे ती मागच्या साईडला टाकून वरून दाब शिलाई मारून घेतली। दोन्ही पॅचला सेम अशी शिलाई मारून घेतलेली आहे। याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, आता हे दोन्ही पॅच आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत। हे बघा आता हा सरळ बाजू आहे आणि याची ही सरळ बाजू आहे, तर हे दोन्ही समोरासमोर व्यवस्थित वरची जी पट्टी आहे त्याला जुळवून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असे जुळवून घ्यायचे आणि हे जे कॉर्नर्स आहेत हे सुद्धा व्यवस्थित असे जुळवून घ्यायचे। आता ही जी लेस लावलेली जी बाजू आहे ती वरच्या बाजूला घ्यायची, म्हणजे ही लेस आपण कुठून लावली ही शिलाई आपल्याला व्यवस्थित वरून दिसते। तर आता जिथून आपण लेस स्टार्ट केली ना, इथे हे बघा हा जो पॉइंट आहे, इथून जी लेस आपण स्टार्ट केली ना तिथून आपल्याला राऊंड शेप मध्ये पाव इंच सोडून जे लेस साठी शिलाई मारली त्याच शिलाईवरून हा जो दुसरा पॉइंट आहे ना लेसचा एंड झालेला तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। आणि नंतर मग इथून कॉर्नरने अजून एक साइडने एक शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून धागेदोरे वगैरे निघणार नाहीत आणि हे जे काही धागेदोरे वगैरे दिसत आहेत ते सगळे कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल। तर आता मी या पॉइंट पासून या पॉइंट वरती पाव इंच ठेवून बरोबर मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा प्रॉपर असे दोन्ही पॅच जे आहेत ते जोडून घेतलेले आहेत राऊंड शेप मध्ये। डबल लॉक वाली एक मी शिलाई व्यवस्थित अशी मारून घेतली। आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय, तर ही जी वरची जी पट्टी आहे तिथून बघा वरचा जो टोक आहे तिथून आपल्याला 1 इंच खाली, या साईडला सुद्धा 1 इंच खाली अशी ही पट्टी साईडला होते। आपल्याला असं घेऊन एकाच पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर ही जी दुसरी बाजू आहे त्याला सुद्धा 1 इंचावरती टिक मार्क करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। दोन्ही बाजूला 1-1 इंचावरती खाली आपल्याला अशा पद्धतीने खाली आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची दोन्ही पट्ट्यांना। बघा पट्ट्या जोडायच्या नाहीयेत आपल्याला, दोन्ही पट्ट्या वेगळ्या वेगळ्या होतात। अशा पद्धतीने खालची फोल्ड करायची आणि वरून शिलाई मारून घ्यायची। तर दोन्ही पट्ट्यांना मी शिलाई मारून घेते। तर बघा दोन्ही पट्ट्यांवरती 1 इंचाचा गॅप सोडून मी शिलाई मारून घेतलेली आहे, या बाजूला सुद्धा आणि या बाजूला सुद्धा। आता आपल्याला पुढे काय करायचंय, आता हे जे 2 पॉइंट इथे ओपन आहेत त्याचं वरती आपल्याला नाडीसाठी ते लागणार आहेत, पण इथे आहे ना हे 2 पॉइंट असे समोरासमोर धरून हे बघा अशा पद्धतीने वरच्या टोकाच्या बाजूला सांगते मी, मध्ये हा गॅप तसाच राहणार आहे। इथे हे 2 पॉइंट समोरासमोर घेऊन राऊंड मध्ये आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। वरून 1 पाव इंच मार्जिन सोडायची आणि हा असा पॉइंट इथे धरायचा समोरासमोर आणि राऊंड मध्ये पूर्ण बॅगेला अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची। तर सेम आता मी ही शिलाई मारून घेते, म्हणजे हे वरचे जे 2 टोक आहेत ते आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत। हा सुद्धा टोक इकडचा जो आहे तो सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे आणि राऊंड मध्ये एक शिलाई मारून घ्यायची। तर बघा इथे दोन्ही पॉइंट हे जे आहेत ते जोडून घेतलेले आहेत। इकडे सुद्धा हे दोन्ही पॉइंट इथे जोडून घेतलेले आहेत आणि आता ही आपल्याला जी पोटली आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची आहे। बघा आतली बाजू जी आहे ती बाहेर काढून घ्यायची, हे बघा अशा पद्धतीने। हे बघा व्यवस्थित असे आपले जे कॉइन्स आहेत ते राऊंड मध्ये बाहेर आलेले आहेत आणि खूप सुंदर अशी कॉइन्सची जी लेस आहे ती खूप छान अशी दिसत आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, जी नॉट आहे ना ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर नाडीसाठी मी तुम्हाला सांगितलं की जी दोरीवाली जी लेस असते ती आपल्याला घ्यायची आहे। तर बघा एवढी मी एक नॉट घेतलेली आहे अशा पद्धतीने। तर याची जी 13 इंच लांब आहे, म्हणजे अशी 13 इंच आहे, टोटल 26 इंच आहे। तर
26 इंचावरती मी इथे कट करते ही वाली एक दोरी आणि परत आपल्याला सेम 13 इंच घ्यायची आहे। हे बघा सेम मापामध्ये मी अजून एक घेतलेली आहे, म्हणजे टोटल 13 13 26 इंच आपण 26 इंचाच्या 2 अशा नाड्या आपण घेतलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा ही एक नाडी हिला जी एका साइडने पिन लावून घ्यायचं आपण, हे बघा अशा पद्धतीने, आणि या साइडने आपल्याला घालायचे आहे। अशा पद्धतीने ही घालायची आणि ही बाहेर काढायची नाही, ही दुसऱ्या बाजूने फिरवायची आपल्याला। हे बघा या साइडने घेऊन आपल्याला ही दुसऱ्या साइडने फिरवून घ्यायची। तशी सेम पुढच्या बाजूने आपल्याला फिरवून घ्यायची आणि ही दोन्ही टोकं जे आहेत ना ते समोरासमोर असे बाहेर आले पाहिजेत। हे बघा अशा पद्धतीने हे बाहेर आले। त्याच्यानंतर आता जी दुसरी वाली जी लेस आहे ना ते बघा, म्हणजे दुसरी वाली जी नाडी आहे ना ती, आता ह्या 2 नाड्या जर या बाजूने बाहेर आल्या तर ही नाडी जी आहे ती या साइडने आपल्याला घालायची इकडच्या बाजूने। हे बघा अशा पद्धतीने ही घालायची आणि आता ही जी नाडी आहे ना ती इकडच्या बाजूने पुढून बाहेर काढायची, म्हणजे मधून काढायची नाही, जिथून आपल्या ह्या नाडीचा जो टोक आहे ना तिथेच आपल्याला ही दुसऱ्या बाजूने बाहेर काढायची। हे बघा 26 इंचाच्या 2 आपण घेतल्या होत्या नाड्या। तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही साइडने बाहेर येतात आणि ह्याला आपण असं म्हणजे एकदम मजबूती राहते। बघा इकडनं सुद्धा तिचा एक पॉइंट दिसतो राऊंड इकडे गेलेली आहे आणि या साइडने सुद्धा एक पॉइंट दिसतो जी इकडे गेली। नंतर अशी याला खेचून आपण अशा पद्धतीने ही पोटली आपली तयार झालेली आहे। खूप सुंदर असा लुक येत आहे पोटलीचा आणि खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे। तर ही पोटली तुम्हाला कशी वाटली आणि संक्रांतीसाठी सुंदर असा एकदम सिंपल मध्ये हा वाण द्यायला खूप छान असा ऑप्शन आहे आपल्याकडे। अगदीच खणापासून बनवला पाहिजे असं काही नाही, आपल्याकडे जर एक्स्ट्रा जर कापड उरलेला असेल त्याने सुद्धा तुम्ही बनवू शकता। आणि ही अशी लेस नाही लावली, फक्त इकडून अशी लेस लावली तरी सुद्धा खूप सुंदर अशी पोटली तयार होते। तर सुंदर असं संक्रांतीसाठी वाण मी तुम्हाला दाखवलेला आहे। सिंपल अशी पोटली, व्यवस्थित माप कसा घ्यायचा, कटिंग कशी करायची, सर्व व्यवस्थित मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर तुम्हाला ही पोटली कशी वाटली, मी सांगितलेलं समजलं का, हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि आजची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या नवनवीन पोटली बॅग्स किंवा अजून काही वेगवेगळ्या डिझाईन्स असतात जे आणि देवांचे वस्त्र असतात ते मी तुम्हाला शिवून दाखवत असते। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।